हबप कैलास महाराज मोरखडे यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरमधील जगप्रसिद्ध असलेल्या वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या जत्थ्याचे शेगाव रेल्वे स्थानकावर राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। याबाबत आमच्या विशेष महिला प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर मॅडम यांनी पाठवलेल्या बातमीपत्रानुसार खामगाव तालुक्यातील अटाडी येथील प्रवचनकार व कीर्तनकार हबप कैलास महाराज मोरखडे संत नगरी असलेल्या शेगाव येथील रेल्वे स्टेशनवरून जम्मू काश्मीरमधील प्रख्यात वैष्णोदेवी माता मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या जथ्याचे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। अटाळी तालुका खामगाव येथील कीर्तनकार व प्रवचनकार कैलास महाराज मोरखडे यांच्या द्वारे आयोजित या यात्रेचे मुख्य हबप कैलास महाराज मोरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शेगाव तालुक्यातील परिसरातील शेकडो महिला पुरुष भाविक भक्त वैष्णोदेवी दर्शनासाठी शेगाव रेल्वे स्टेशन येथून नांदेड अमृतसर या सुपरफास्ट ट्रेनने रवाना झाले। यावेळी हबप कैलास महाराज मोरखडे, हबप अनंत महाराज ताथोड, हबप रमेश महाराज इंगळे, रत्नाताई डिक्कर यांचा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले। राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा, सचिव मंदाकिनी चव्हाण, विदर्भ अध्यक्षा मानिषा टाकसाळ, बुलढाणा जिल्हा अध्यक्षा किरणताई लंगोटे, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या संघटका पुष्पाताई काळे, शेगाव तालुका अध्यक्षा प्रीतीताई तिवारी, तालुका सचिव सुनीताताई ढोले, मलकापूर तालुका कार्याध्यक्षा वैशालीताई जोशी, अमरावती येथील जिल्हा पदाधिकारी जयश्रीताई पवार, प्रणिता धामंदे, कल्पना भायानी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी वैष्णोदेवी जाणाऱ्या भाविकांचे पुष्पहार घालून व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व वैष्णोदेवी जाणाऱ्या सर्व भाविकांना प्रवासाच्या शुभेच्छा प्रदान केल्या। या प्रसंगी संपूर्ण शेगाव रेल्वे स्टेशन परिसर वैष्णोदेवी माता की जय या घोषणेने दणाणून गेलेला दिसत होता। रेड न्यूज चाहत्यांसाठी रत्नाताई डिक्कर, विशेष महिला प्रतिनिधी, खामगाव, जिल्हा बुलढाणा। हा बोला आता। नमस्कार, रेड न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज शेगाव इथून कत्रा इथे आम्ही वैष्णोदेवीसाठी सगळे रेल्वे प्रवासी जाणार आहोत आणि इथे रेल्वे महिला संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कैलास महाराज मोरखडे आणि त्यांचे सहकार्य आणि सर्व यात्रेकरूंचं स्वागत शेगाव रेल्वे स्टेशन केलेलं आहे। तरी या रेल्वे महिला संघटनेचं मी आमच्या तीर्थयात्रेच्या प्रवाशांच्या आणि महाराजांच्या वतीने सगळ्यांना धन्यवाद देते। रेड न्यूज विशेष प्रतिनिधी।